नमस्कार. नूतन फौजी पत्नी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. फौजी पत्नी म्हणून जेव्हा सुट्टीमध्ये गावाला येतो तेव्हा थोडंसं सेट झाल्यावर कुठे ना कुठे फिरायला जाणं, नातेवाईकांना भेटणं आणि कुटुंबासोबत वेळ घालवणं हे अगदीच नॉर्मलच आहे. सुट्टीचे दिवस कमी असतात, त्यामुळे प्रत्येक क्षण खास बनवण्याचा प्रयत्न असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही शिखर शिंगणापूरला आणि जवळच असलेल्या गुप्तलिंग मंदिराच्या दर्शनासाठी गेलो होतो. तर चला सुरू करूया आजचा प्रवास. आम्ही सकाळी लवकर उठलो आणि बाईकवरून प्रवासाला सुरुवात केली. मे महिन्याची कडक उन्हाळ्याची वेळ असल्यामुळे मनात एकच विचार होता की लवकर जाऊन दर्शन घेऊन येऊ आणि उन्हाचा त्रास होण्याआधीच परत येऊ. सूर्यदेव आधीपासूनच तावातावाने चमकत होते, त्यामुळे टोपी, गॉगल आणि बाकीची तयारी करूनच आम्ही निघालो. प्रवास करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दिसणारा निसर्ग, मोकळी हवा आणि सकाळचं वातावरण खूप छान वाटत होतं. शिखर शिंगणापूरला जायची माझी खूप वर्षांपासूनची इच्छा होती. म्हणजे लग्न झाल्यापासून जवळजवळ 5-6 वर्ष झाले मला सतत वाटायचं की मला शिखर शिंगणापूरला जायचं आहे. कारण आमच्या गावापासून हार्डली 30 ते 35 किलोमीटरपर्यंत अंतर होतं. परंतु प्रणूच्या वेळेस प्रेग्नन्सी आली, परत श्रीनेच्या वेळेस आली आणि असं म्हणतात की घाट चढू नये आणि शिखर शिंगणापूरचं मंदिर हे घाटावरच आहे. त्याच्यामुळे दोघांच्या वेळी जमलं नाही. प्रेग्नन्सीनंतर आफ्टर डिलिव्हरी, त्याच्यानंतरनी मुलं लहान, ब्रेस्ट फिडिंग, त्यांचं बाळंतपण वगैरे याच्यात सगळा टाईम गेला. पण आता थोडासा टाईम मिळाला आणि सुट्टीवर आलो, थोडंसं सेट झालो. म्हटलं कुठं फिरायला जायचं आणि एवढ्या उन्हात तर मुलांना घेऊन कुठं जायचं. ठिकाणं तर अशी हवेत की जी मुलांनाही आवडली पाहिजे आणि त्यातून मुलांनाही छान वाटलं पाहिजे, छान दाखवता आलं पाहिजे आणि काही थोडेसे संस्कार झाले पाहिजेत की आपला देवधर्म, संस्कृती आणि हाच हेतू लक्षात घेऊन मी आपल्या भाऊजींना सहज म्हटलं आपण जाऊयात का शिखर शिंगणापूरला. तर ते म्हटले आता तू असं ठिकाण म्हटलेस की मी तर नाही म्हणू शकत नाही, पण उन्हाचं कशाला जायचं आहे. म्हटलं जाऊया सकाळी सकाळी दर्शन घेऊन येऊयात आणि बाईकवर जाऊयात, म्हणजे पटकन लगेच येऊयात. काही नाही राहिली मुलं किंवा काही अडचण आली तर चटकन माघारी येता येते. मग ठीक आहे. 1-2 मिनटाचा संवाद झाला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही ठरल्याप्रमाणे उठलो, मुलांना रेडी केलं आणि रस्ता धरला. रस्ता पूर्ण मोकळा असतो. गावाकडचे रस्ते म्हणजे मोकळे रस्ते आणि त्यात शिखर शिंगणापूरची यात्रा, अक्षय तृतीया अशी काही मुहूर्त नसल्यामुळे शिखर शिंगणापूरचा रोड एकदम स्वच्छ, क्लीन आणि गर्दीचा नव्हता, घाईचा नव्हता. पण प्रॉब्लेम असा होत होता की उन्हामुळे आणि हवेमुळे दोघांना कॅप गॉगल घातलेल्या होत्या मुलांना, पण कंटिन्यू हवेमुळे तिची कॅप पडत होती, चप्पल पडत होती, तिचा गॉगल पडत होता. पण परत रिटर्न या, गॉगल घ्या, चप्पल घ्या, ह्याच्यातच आमचा टाईम वेस्ट होत होता. पण त्यात एक मज्जा होती, चिडचिड होती आणि इरिटेशन होत होतं. पण ठीक आहे, हीच गंमत जम्मत आता परत पाहिली की खूप छान वाटतं आणि हसू येतं. आपणही आपल्याकडूनही लहानपणी असंच व्हायचं. शिखर शिंगणापूरचं मंदिर जसं जवळ येत होतं तसं तसं मला खूप छान वाटत होतं. माझा मुलगा प्रवासाने थोडा थकलाच होता, कारण हार्डली 1-1.5 वर्षाचा मुलगा काय बाईकवर एवढा बसणार आहे. तो तर त्याच्या फौजी भावांच्या खांद्यावर उभा राहून सगळं जग निरखून बघत होता. त्याच्यासाठी हे रोड, हे बाईक रायडिंग करणं म्हणजे छोटं नाही, मोठं विश्व असं म्हणायला तर काय हरकत नाही. मंदिराच्या दिशेने जसं जसं जात होतं तसं खूप एक्साइटमेंट होती. प्रणू खूप गणेशजीच्या स्टोरी, शंकरजीच्या स्टोरी बघत असते, सॉन्ग बघत असते. तिला थोडं आयडिया होती आणि आम्ही तिला सांगत होतो गणेशजी के पापा, गणपती बाप्पांचे वडील, त्यांचं मंदिर आहे, खूप छान आहे. आणि फौजी बाबाही तिचे सांगत होते गाव जवळ असल्यामुळे कंटिन्यू यात्रा वगैरे सामान भरायला इथं येतच असतो आम्ही. आमच्यासाठी काही इथं नवीन नाही, पण लग्न झाल्यापासून प्रवास कमी किंवा इतर गोष्टींकडे थोडं संसारात गुंततो ना माणूस, तशा टाईपमध्ये ते काही इकडे ह्या एरियामध्ये कधी फिरलेच नव्हते. पण महादेवांनी बोलवलं आणि आम्ही आलो.
मीही काही मनातल्या इच्छा इथं बोलल्या आणि जेव्हा नक्कीच कधी पूर्ण होतील तेव्हा पुन्हा एकदा शिखर शिंगणापूरचं दर्शन नक्कीच होईल आणि तेव्हा मी माझं काय विश होतं आणि मी काय मागितलं होतं ते सांगेन. इच्छा पूर्ण झाल्याशिवाय सांगायचं नाही, ही एक बेसिक गोष्ट आहे. घेतलं ताट मी हातात, फुला, नारळ, ऊद सगळं, पण मला नव्हतं घ्यायचं, ते माझ्या मुलीलाच घ्यायचं होतं. आणि अशा पायऱ्या चढणं, थोडं दगडांवरून चालणं, हे सगळं मुलीसाठी नवीन होतं आणि थोडं धडपड तिची झाली, ती पडली होती तिथं. पण चला, आम्ही मंदिरामध्ये शिरलो. फोटो काढायला अलाऊ नसतं तिथं, त्यामुळे एवढं काही शूट घेऊ शकले नाही मी. पण मी मनातच महादेवांना, त्यांच्या प्रतिमेला व्यवस्थित साठवून ठेवलं. इथं ना खूप नवीन नवरा नवरी त्या जोडपं पूजा करायला येते, मला पहिल्यांदाच कळलं. आणि खूप असं जोडपी इथं होत्या. कोणी अभिषेक करत होतं, कोणी आरती करत होतं, कोणी दर्शन घेत होतं, कोणाचं काही, सगळ्यांचं वेगवेगळं असं चालू होतं. आणि हे नवरा नवरी वगैरे सगळं बघण्यातच म्हणजे प्रणू तर कुतूहलाने बघत होती, कोण आहे, याने काय आहे. खूप छान सुंदर नक्षीकाम होतं, दगडी काम होतं आणि एकदम थंड वाटलं होतं. आमचं नेहमीच आहे, आम्ही नंदी महाराजांच्या कानात काहीतरी बोलत असतो. काहीतरी म्हणजे काय, की लहानपणी तिला एकदा बोलले होते मी, की फौजी टिडी गेले होते तेव्हा म्हटलं की प्रणू, बाबा गणेश जी को बोलो की बाबा को जल्दी घर वापस भेज दो. तर मग ती असंच काहीतरी बोलत असते, बाबा को ठीक करा दो, जल्दी भेज दो. मग तिच्या खूप छान लक्षात राहिले हे. आणि लहान मुलांची भक्ती खूप इनोसंट असतं. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा, की तुमच्या मुलांना तुम्ही अशी सवय लावली आहे का, किंवा असं काही सांगितले आहेत का काल्पनिक गोष्टी, शेषनाग वगैरे. मुलांना खूप ना एक्साइटमेंट असते आणि क्युरिओसिटी असते, की कसं असतं हे, काय असतं हे, आणि सगळं त्यांनाच लहानपणी करायचं असतं. सगळ्या गोष्टींनी निरीक्षण करायचं चाललं होतं. माझ्या छोट्या मुलाला काही समजत नाही. इथं तिचं रडारड सुरू झाली होती, तिच्या हातातून सगळं खाली पडलं होतं, तिला ठेच लागली होती पायरीवरून उतरताना. पण ओके, मुली लवकर मॅच्युअर असतात आणि समजून घेतात, त्यातला हा प्रकार. तिनं लवकर आपलं रडणं आटोपलं आणि आम्ही प्रदक्षिणा घालायला गेलो. खूप मला फोटो काढायची इच्छा होती, पण कोणीच एका फोटोमध्ये यायला तयारच नव्हतं. एकतर मुलाला खूप पळायची घाई झालेली, त्याला मोकळं असं झालं होतं. प्रवासात बाईकवरून आला होता खूप वेळ, त्याला नुसती इकडं तिकडं पडायचं होतं. पण माझ्या कोणी फोटोमध्ये आलं नाही. पण मी छान मन भरून असं भव्य नंदादीप, शिखर, कळस आणि त्यातला आवारा, सकाळचं वातावरण, भक्तांची गर्दी, त्यांच्या मनोकामना, त्यांच्यातली एक पॉझिटिव्ह एनर्जी, ह्या सगळ्या गोष्टींचा फील मी घेतला. आणि शब्दात तो सांगू शकत नाही. खरंच जेव्हा केव्हा टाईम मिळतो ना, मंदिराचं दर्शन ना खूप छान असतं आणि मनाला एक वेगळंच ऊर्जा, आधार, प्रेरणा देणारं असतं. आणि माझ्यासाठी ना मंदिर खूपच स्पेशल असतं. मी नेहमी मंदिराला प्रायोरिटी देते. मुलंही समाधानकारक राहतात, आपलेही काही संस्कार होत असतात. मला ना मंदिर दर्शन पर्सनली खूप आवडतं. तुम्हाला आवडतं का मंदिरात जायला, की तुम्हाला मॉलला जायला आवडतं, का कोणतं दुसरं ठिकाण आहे तिथं जायला तुम्हाला आवडतं? मला ऐकायला नक्की आवडेल. आणि एकदा शिखर शिंगणापूरला जाऊन आलं आणि या असं मला जमलं तर तुम्हाला सांगावं असं वाटते. मुंगी घाट असतो इथं, मी तर काही पाहिला नाही तो, पण खूप साऱ्या कावड असते. ते इतक्या छोट्याशा मुंगी घाटातून वरती येत असतात आणि सरळ स्ट्रेट चालायचं असतं. पण जी एक भक्ती म्हणतो ना, ती नसनसातून भिनलेली असते असं म्हणता येईल, की त्यांची जणू वेगवेगळ्या गावातून कावडे येतात आणि चढतात. हे मी ऐकले, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं नाही. पण पुढे कदाचित मला जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी नक्कीच या शिखर शिंगणापूरच्या यात्रेला जाऊन हा आनंद घेईल. मुलं छोटे असल्यामुळे कुठे एवढ्या गर्दीत वगैरे जाता येत नाही. जेव्हा केव्हा जमेल तेव्हा मी नक्कीच हे करेन. हे असं नवीन टिक्का लावणं वगैरे मुलांसाठी नवीनच. प्रसाद असेल, डमरू असेल, माळा असतील, लहान मुलांना काही तेच बघून हेच हवं आहे, शंकरजी का डमरू हवा आहे, ट्रॅक्टर हवा आहे, हे हवं आहे, ते हवं आहे, चालूच असतं मुलांचं. झालं मंदिर दर्शन खूप छान झालं, खूप समाधान मिळालं. इथं मी प्रसाद घेतला
बाकी मुलांना नाही काही घेतलं. ऑलरेडी तिच्याकडे डमरू होता आणि आम्ही घाट उतरायला निघालो. आणि पुढे चालत असतानाच आम्हाला फौजींनी सांगितलं की आहे इथं जवळच एक 5 किलोमीटरवरती महादेवाचं गुप्तलिंग मंदिर आहे. पण कंटाळा करायचं नाही, कारण थोडं ऊन वाढलं होतं आणि त्या मंदिरात उतरून खाली जायचं होतं. म्हणजे मंदिर कसं असतं, वरती असतं, आपण मंदिराच्या पायऱ्या चढून वरती जातो. पण इथं तसं नाही, हे खाली आहे आणि पायऱ्या उतरून जायचे. तिथं खूप माकडं पण आहेत आणि जायचं आहे का, जाऊयात का असं म्हणत म्हणत आम्ही रस्ता धरला आणि अक्षरशः गेलोच आम्ही तिथं. आणि सगळ्यात पहिल्यांदा बघितलं तिथं आम्ही बॅग वगैरे ठेवली, पण श्रेणीला थोडी भूक लागली होती म्हणून लाडू हातात ठेवला होता. त्याला लाडू भरवत पायऱ्या उतरायचं चाललं होतं. तर मुलगी काही मोठी आहे त्याच्यामुळं ती तर स्वतः उतरत होती, पण त्याला मी घे तू घे असं करत आम्ही उतरत होतो. माकडं दिसताच क्षणी मला इतकी भीती वाटायला लागली. म्हणजे कसं की ते अंगावरच धावून येतात सरळ, म्हणजे आपल्या हातात काय खायला असेल किंवा काय. पण माकडांची गोष्ट वेगळी सोडली तर खूप थंड वाटत होतं. एवढं उन्हाळा होता तरी ह्या मंदिरात जसं उतरत होतो तसं खूप थंड वाटत होतं. माकडाने अक्षरशः श्रीनेचा लाडू खाऊनच टाकला, त्याच्या हिसकावून घेऊन हातातून. तो खूप रडला, घाबरला आणि आमच्यासाठी खूपच माकडाने का लाडू खाल्ला असं झालं होतं अक्षरशः. पण ठीक आहे, आम्ही खाली उतरत गेलो. आमच्या सोबतच कोइन्सिडन्सली एक जोडपं होतं, म्हणजे नवीन नवरा नवरी आणि त्याच्यासोबत फिरायला आलेले त्यांचे फॅमिली मेंबर्स होते. ते नेमके आमच्यासोबतच शिंगणापूरच्या इथं पण गाठभेट झाली आणि इथं पण झाली. आमचं वेलकम करायला माकडे तयारच होती आणि मुलांचे एंटरटेन करायला. इथं ना दरी होती आणि इको साऊंड येत होता त्याचा. प्रणू ट्राय करत होती ते. आणि माकडं खूप छान, जिथं मोबाईलमध्ये हू हा करायचा माझा शिरणे, तिथं लिटरली खरं कसं माकड हू हा करतो ते बघत होता. झालं, आतमध्ये गेलो, शिवपिंडीचं दर्शन घेतलं, तिथं थोडं थांबलं. तिथं महाराज होते, त्यांनी बसवून घेतलं, थोडं साखर आणि पाणी प्रसाद दिला. आम्ही तिथं थोडं विसावलो आणि थोडं मनात हेच विचार होते की किती छान असतं ना की सुट्टीला जेव्हा येतो एकदम थोडासा टाईम असतो, थोडंसं असं कुठं बाहेर गेलं एकटं मुलांसोबत तर किती म्हणजे खूप साऱ्या दिवसांचा, खूप साऱ्या महिन्यांचा आणि खूप साऱ्या विरहाचा कुठेतरी फळ मिळाल्यासारखं होतं. संयमाचं फळ असेल, विरहाचं फळ असेल आणि छान आहे एकंदरीत. फौजी लाईफ ना खरंच खूप छान आहे. तुमची लाईफ कशी आहे, तुम्ही कशी एन्जॉय करता त्याच्यावरती आहे. मलाही स्टार्टिंगला खूप जड गेलं, खूप इरिटेशन झालं, पण हळूहळू स्वतःला मेंटेन करत गेले. फौजी क्वार्टरसोबत राहायला आल्यामुळे कशा बाकीच्या मैत्रिणी राहतात, आपण कसं राहायचं, आपण कसं इन्स्पिरेशन घ्यायचं स्वतः, दुसऱ्याला कसं इन्स्पायर करायचं, आणि हाच हेतू मी मनात धरून खरं तर मी चॅनल सुरू केला आणि आज कित्येक महिला माझ्या या चॅनलसोबत आहेत. खरंच खूप छान वाटलं मला.